जुन्नर तालुक्यातील आदिवासी जनतेचे श्रद्धास्थान असलेले सुकाळवेढे येथील वर्सोबाई मंदिर तालुक्यातीलच नव्हे तर शेजारील अनेक तालुक्यातील भाविक या ठिकाणी चैत्र महिन्यातील मंगळवारी वर्सोबाई मातेच्या दर्शनासाठी येत असतात। यामध्ये वृद्ध महिला, पुरुष, लहान मुले यांचा देखील समावेश असतो। परंतु मंदिराकडे जातानाचा रस्ता आहे की मृत्यूचा सापळा असा प्रश्न भाविकांना निर्माण होतोय। या ठिकाणी अनेकदा भाविकांच्या गाड्यांचे अपघात झाले आहेत। प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी भाविकांनी केली आहे। साहेब, या ठिकाणी यात्रेसाठी तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातून अनेक ठिकाणून भाविक या ठिकाणी येत आहेत, परंतु तुमच्याकडे येताना जो रस्ता आहे त्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे, तिथे अपघातही होऊ शकतात। ह्याबाबत आपलं काय म्हणणं आहे? साहेब, आपलं मनापासून स्वागत। आपण आई वर्सोबाई देवस्थान सुकाळवेढे या पवित्र भूमीमध्ये खरं तर आला आहात। आपण हा चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार आहे। प्रचंड या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे। जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यामध्ये अहिल्यानगर असेल किंवा नाशिक जिल्हा असेल, अगदी मोखाडा, जव्हार, ठाणे जिल्ह्यातील या ठिकाणी खूप सारे भाविक दर्शनासाठी खरं तर येत आहेत। आपण विचारलेला प्रश्न तर रस्ता आहे, हा देवीकडे येणारे जे काही अप्रोच रोड आहे ते सर्व रोड अतिशय खराब झालेले आहेत। प्रचंड पाऊस या ठिकाणी खरं तर आहे। रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे। अनेक अपघात खरं तर या ठिकाणी घडत आहेत। या ठिकाणी देवीचं असणारं जागृत देवस्थान, त्याच्यामुळं सर्व भाविकांची या ठिकाणी प्रचंड गर्दी खूप दिवसापासून होते, परंतु हे दुर्लक्षित असणारं ठिकाण झालेलं आहे। मी विनंती करतो की हे रस्ते लवकरात लवकर होण्यासाठी खरं तर मी जुन्नर तालुक्याचे सन्माननीय आमदार शरद यांच्याकडे कायम पाठपुरावा केलेला आहे। मी त्यांना देखील विनंती करतो आपल्या माध्यमातून की ही माझी मागणी नसून ही अनेक भाविकांची मागणी आहे। प्रचंड गैरव्यवस्था आणि दुरावस्था खरं तर रस्त्यांची झालेली आहे। आपण ही बाईट बघितल्यानंतर त्यावेळेला आपण खरं तर आदरणीय शरददादांनी या ठिकाणी प्रचंड निधी दिलेला आहे, परंतु रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। दादांना कायम आम्ही विनंती केलेली आहे की हा रस्ता झाला पाहिजे आणि रस्ता होण्यासाठी मी विनंती केलेली आहे। हा रस्ता होईल अशा प्रकारची मनोकामना आई वर्सोबाईच्या मी व्यक्त करतो। धन्यवाद सर। न्यूज रिपोर्टर विजय बोंबले, आज 24 तास, सुकाळवेढे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।